नमस्कार मित्रांनो, तर आज आपण शिकणार आहोत Azure डेटा फॅक्टरी म्हणजे काय. ठीक आहे. Azure डेटा फॅक्टरी. तर Azure डेटा फॅक्टरी हे जे आहे ते ऑर्केस्ट्रेशन टूल आहे. म्हणजेच डेटा मुवमेंट करता येते. वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके. Azure डेटा फॅक्टरी नथिंग बट ETL2 जे की एक्सट्रॅक्शन, ट्रान्सफॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि लोड. ठीक आहे सर. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, तर वन प्लेस टू अनदर प्लेस, दिस लाईक अ इंजेक्शन. तर आज आपला डे 1चा टास्क आहे. तर आपल्याला लागेल स्टोरेज अकाउंट. स्टोरेज अकाउंट जे आहे ते Azure मध्ये असतात दोन टाईपचे. ओके, टू टाइप्स ऑफ स्टोरेज अकाउंट. पहिलं जे आहे ते ADLS JN2 आणि दुसरा जे आहे ते ब्लॉब स्टोरेज. तर ADLS JN2 मध्ये काय फरक आहे? ADLS JN2 जे आहे ते रिअल टाइम मध्ये जास्त तर ADLS JN2 यूज करतात. त्याच्यामध्ये कंटेनर असते, फोल्डर असते आणि फाईल असते. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा यूज असेल तेव्हा आपण ADLS JN2 यूज करू शकता. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा. आणि सिंगल फाईल असेल याच्यामध्ये डायरेक्ट कंटेनर आणि डायरेक्ट फाईल असते, फोल्डर नसते. सिंगल फाईल्स असेल तेव्हा यूज करतात. तर आपण अगोदर सगळ्यात पहिले प्रॅक्टिकली बघू रिसोर्स ग्रुप म्हणजे काय असतं. रिसोर्स ग्रुप इट्स लाईक युअर होम. या होम मध्ये आपल्याला छोटे छोटे जे जे युजफुल कंटेंट आहेत ते तयार करायचे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ADF तयार करायचे, नंतर ADLS तयार करायचं आणि ब्लॉब तयार करायचं. आणि आपलं आज टार्गेट आहे. टार्गेट काय करायचंय आज आपल्याला, मेन गोष्ट काय शिकायची ते म्हणजे ADLS JN2 मधील एक फाईल आहे ती कॉपी करून ऑटोमॅटिक मूव्ह करायची ब्लॉब मध्ये. तर ते कसं करणार हे आपल्याला शिकायचे युजिंग ADF. ओके. तर आता आपण हे प्रॅक्टिकल करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रॅक्टिकल करताना आपली रिक्वायरमेंट काय, आपल्याला रिसोर्स ग्रुप क्रिएट करावा लागेल अगोदर. रिसोर्स ग्रुप म्हणजे होम. या रिसोर्स ग्रुप मध्ये तुम्ही तयार करू शकता. तर रिसोर्स ग्रुप कसं तयार करतात तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर इथे जेव्हा आपण ओपन केल्या Azure ची साईट, तेव्हा जेव्हा मी ही ओपन करेल Azure ची साईट, तेव्हा तिथे सगळ्यात अगोदर येणार रिसोर्स ग्रुप. ठीक आहे. तर रिसोर्स ग्रुप इथे ऑलरेडी तयार केले होते, पण आपण लर्निंग पर्पज साठी आपण नवीन करूया. ठीक आहे. क्रिएट रिसोर्स ग्रुप मध्ये जायचं. रिसोर्स ग्रुप नाव देताना स्टार्टिंगला RG द्यायचं, सगळं स्मॉल मध्ये लिहायचं. RG डेव्हलपमेंट साठी RG डेव्हलपमेंट AG001. ठीक आहे. आणि हे ईस्ट US आहे, तर मी पण इथं ईस्ट US लिहेल. जे तुम्ही रिजन यूज करता ते लिहायचं. हा नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर लिहायचं. इथं 001 लिहायचं. इथे काही रेड नाही म्हणजे हा नेम त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. नंतर नेक्स्ट मध्ये जायचं. नेक्स्ट मध्ये गेल्याच्या नंतर इथे टॅक्स तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता. क्रिएटेड बाय, कोण क्रिएट केलाय, जसं की मी क्रिएट केलाय म्हणून क्रिएटेड बाय. आणि क्रिएटेड ऑन, आणि कोणत्या डेटला तुम्ही तयार करताय, आज 20/8/2025 आहे. नंतर नेक्स्ट केलंय, रिव्ह्यू आणि क्रिएट करायचं. हे झाला तुमचा रिसोर्स ग्रुप सक्सेसफुली क्रिएटेड. तर रिसोर्स ग्रुप क्रिएट झाल्याच्या नंतर गो टू द रिसोर्स ग्रुप मध्ये जायचं. आणि रिसोर्स ग्रुप जे आहे ते मी आत्ताच लेटेस्ट तयार केलाय, त्याचं नाव आहे RG डेव्हलपमेंट ईस्ट US. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला क्रिएट करायचे, काय करायचंय ते आपण मी अगोदरच तुम्हाला सांगितले. रिसोर्स ग्रुप क्रिएट केला, क्रिएटेड. आता आपण करूया Azure डेटा फॅक्टरी. Azure डेटा फॅक्टरी क्रिएट कसं करायचं, तर अगोदर आपल्याला मार्केट प्लेस मध्ये जावे लागेल, जे की मी क्लिक केले. इथे डायरेक्ट टाकायचं Azure डेटा फॅक्टरी. सर्च केलं.
हा, इथं आले, काय आले, डेटा फॅक्टरी. ओके, तर डेटा फॅक्टरीवर क्लिक केलं. डेटा फॅक्टरीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला क्रिएट करायचं. क्रिएट केलं. डेटा फॅक्टरीवर क्रिएट केल्याच्या नंतर रिसोर्स ग्रुप जे आहे, जे मी ऑलरेडी तयार केला होता, तो ऑटोमॅटिक इथं आला. याचं नाव काय दिलं, RGA डेव्हलप ईस्ट US. आता मला प्रॉपर नाव द्यायचे आपल्या डेटा फॅक्टरी नेमला. तर मी डेटा फॅक्टरी सरळ लिहितो, डेटा फॅक्टरी. कशासाठी, डेव्हलपमेंटसाठी. कोणतं रिजन यूज केलं, ईस्ट US 001. आहे, आहे का, आहे कुठे, हे ऍक्सेप्ट केलंय, ईस्ट US येणार. वर्जन जे आहे ते फक्त V2 आहे, जे की हे लेटेस्ट वर्जन आहे. नंतर मी नेक्स्ट मध्ये जाणार. गिट कॉन्फिगरेशन हे ॲज इट इज राहणार. नेटवर्किंग सुद्धा इथे काही चेंजेस नाही करायचे. ॲडव्हान्स मध्ये जायचं, इथे सुद्धा काही चेंजेस करायची गरज नाही. टॅक्स मध्ये लिहा वाटलं तर लिहायचं, नाही तर नाही लिहायचं. तर आता परत परत लिहिण्यापेक्षा मी सोडून देईल. रिव्ह्यू आणि क्रिएटेड. रिव्ह्यू आणि क्रिएटेड केले. रनिंग फायनल व्हॅलिडेशन थोडा टाइम लागेल. आता हा क्रिएटेड झाला. ओके, तर ॲझ्युर डेटा फॅक्टरी मध्ये कसं करतात ते कळालं का? ठीक आहे. तर हे सबमिटिंग होते, थोडा वेळ लागतो. डेव डिप्लॉयमेंट इन प्रोग्रेस चालू आहे. डिप्लॉयमेंट इज इन प्रोग्रेस. तर आता आपलं तयार झालंय ॲझ्युर डेटा फॅक्टरी. तर हा तयार झाल्याच्या नंतर मी याला तोपर्यंत काय करतो, गो टू द रिसोर्स ग्रुप. ॲझ्युर डेटा माझ्या रिसोर्स ग्रुप मध्ये, हे जे आहे ते माझा रिसोर्स ग्रुप आहे. ठीक आहे, या रिसोर्स ग्रुप मध्ये मी काय तयार केलंय, मी तयार केले ॲझ्युर डेटा फॅक्टरी. आपल्याला शिकायचं म्हणून ॲझ्युर डेटा फॅक्टरी तयार केले. याच्यावर क्लिक केलं, ओपन इन न्यू टॅब. हे ओपन करेपर्यंत मी आता तुम्हाला सांगतो की ADLS कसं तयार करायचं. ठीक आहे, आपण ADF तयार केली, क्रिएटेड, सक्सेसफुली क्रिएटेड. आता आपल्याला तयार करायचं ADLS. ADLS क्रिएट कसं करायचं आहे, तर ते बघूया आपण. तर ADLS क्रिएट करताना मी माझ्या रिसोर्स ग्रुप मध्ये गेलो, जे की लेटेस्ट तयार केला होता. माझ्या रिसोर्स ग्रुप मध्ये, सॉरी, हे ऑलरेडी तयार केला होता. आताचा लेटेस्ट तयार केलेला कोणता आहे, हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी ॲझ्युर डेटा फॅक्टरी तयार केली होती ऑलरेडी, जे की मी लॉन्च केलंय. इथं लॉन्च स्टुडिओ मध्ये जाऊन लॉन्च करायचंय. ते तोपर्यंत सुरू होण्यापर्यंत मी इथे, आता मला गरज आहे ADLS ची. तर ADLS कसं क्रिएट करतात ते बघूया. तर मार्केट प्लेस मध्ये जायचं, सेम स्टोरेज अकाउंट आहे म्हणून स्टोरेज सर्च करायचं. स्टोरेज अकाउंटला गेलो, सिलेक्ट केलं. इथे स्टोरेज अकाउंट आहे, इथे इथे आपण दोन्ही पण तयार करू शकता याचा यूज करून. जसं की ADLS JN2 आहे आणि ब्लॉक पण आहे, हे तिथं ऑप्शन आहे. क्लिक ऑन स्टोरेज अकाउंट. थोडा लोड खाते. क्रिएट केले. क्रिएट केल्याच्या नंतर इथे परफेक्ट नाव द्यायचे. जसं की आता माझं ADLS आहे. नेमिंग कन्व्हेन्शन थोडीफार ADLS JN2 मी डेव्हलपमेंट साठी यूज करतोय. आणि माझं रिजन आहे ईस्ट US. इथे 001. ओके, हे जे नाव आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे, प्रायमरी सर्व्हिस ऍज इट इज राहील, इथे काही लिहायचं नाही. स्टँडर्डला स्टँडर्ड लिहायचं. रिडंडन्सी जे आहे ते LRS राहील, कारण आपण लोकली पर्पज साठी यूज करत आहोत म्हणून LRS लिहायचं. GRS जे आहे ते ना सिलेक्ट करायचं नाही, सेकंडरी रिजन साठी यूज करतात. आणि ZRS जे आहे ते इंटरमिडिएट ऑप्शन साठी यूज करतात. आणि जिओ झोन रेडंडंट स्टोरेज ZRS जे आहे ते ऑप्टिमल प्रोटेक्शन साठी, म्हणजे GRS आणि ZRS दोन्ही मिक्स असतो त्याच्यामध्ये. तर आपण प्रॅक्टिकली यूज करणार आहोत, त्यासाठी आपण LRS यूज करू. ठीक आहे, लोकली रिडंडंट. ओके, तर लोकली रिडंडंटच्या नंतर नेक्स्ट करायचं. इथे फक्त इम्पॉर्टंट बघायचं म्हणलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे इथे कुठेच काही चेंजेस नाही करायचे, पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हायरकियल नेम स्पेस. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे क्लिक जर केलं हायरकियल नेम स्पेस मध्ये, तरच तुमचा ADLS होईल, नाही तर नाही. ते वाटल्यास मी तुम्हाला डायरेक्ट लिहितो,
हायरकियल नेमस्पेसला जर तुम्ही इनेबल केलं तरच ते होईल, नाहीतर नाही. ठीक आहे. जर हे डिसेबल केलं तर ब्लॉक होईल. हे आपण बघूया नंतर ब्लॉक कसं करतात स्टोरेज अकाउंट ते. आता इथे मी काय करतो, इथे काय होतं अगोदर, इथे असं होतं म्हणजे डिसेबल होतं, पण मी याच्यावर क्लिक केलंय तर हे इनेबल झालं. इनेबल झालंय म्हणजे हे ADLS सुरू झालं. बाकीचा काहीच फरक नाही ब्लॉक आणि याच्यामध्ये, बाकीचं सगळं सेम ऍज इट इज आहे. नेटवर्किंग मध्ये सुद्धा काहीच चेंजेस करायचे नाही, डेटा प्रोटेक्शन मध्ये सुद्धा काहीच नाही. इन्क्रिप्शन टॅक्स द्यायची तर तुम्हाला द्यायचं, गरज वाटलं तर द्या, नाही तर नका देऊ. क्रिओ आणि क्रिएट मध्ये जा आणि व्हॅलिडेशन इन प्रोग्रेस होईल. फक्त मी बेसिक्स मध्ये जाऊन नाव दिले, ऍडव्हान्स मध्ये फक्त हायरकियल नेमस्पेसला इनेबल केले, इतकंच आहे. बाकीचं काहीच नाही, बाकी सगळं सेम ऍज इट इज आहे. ऍक्सेस टायर सुद्धा हॉटच राहील. चला मग आता याला क्रिएट करूया, ADLS Gen2 क्रिएट करूया. तर ADLS Gen2 व्हायले डिप्लॉयमेंट, सबमिटिंग इन डिप्लॉयमेंट, डिप्लॉयमेंट इन प्रोग्रेस. ठीक आहे, तर थोडा टाइम लागेल, एकच मिनिट. हे क्रिएट करताना थोडा वेळ लागतो प्रत्येक वेळेस, जास्त मिनिट लागत नाही, 1 मिनिट काहीतरी लागेल. चला मग आपला आता ADLS Gen2 तयार झालेला आहे. आता आपण आपल्या याच्यामध्ये जाऊन चेक करूया. कोणत्या कशामध्ये जाऊन चेक करायचं, होम मध्ये जायचं, रिसोर्स ग्रुप मध्ये जायचं, जे की मी आताच तयार केलंय. त्याचं नाव आहे RG डेव्हलपमेंट AJ001. ओपन केलं. अगोदर मी काय केलंय, ॲज अ डेटा फॅक्टरी क्रिएट केली, राईट. ॲज अ डेटा फॅक्टरी क्रिएट केली, नंतर ADLS Gen2 तयार केला. ठीक आहे. ADLS Gen2 तयार केल्याच्या नंतर ओपन करायचं. याच्यामध्ये कुठे जायचं, तर याच्यामध्ये आपल्याला डेटा स्टोरेज असते. ह्या डेटा स्टोरेज मध्ये जायचं नेहमी. डेटा स्टोरेज मध्ये असतो कंटेनर, जे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं. हे बघा, या नोटपॅड मध्ये मी तुम्हाला सांगितले की डेटा ADLS Gen2 मध्ये असतो कंटेनर, कंटेनर मध्ये फोल्डर, फोल्डर मध्ये फाईल. ठीक आहे, सेम तसंच करत आहे मी. आता याच्यामध्ये कंटेनर मध्ये गेलो, डेटा स्टोरेज मध्ये कंटेनर आहे, कंटेनर मध्ये फोल्डर तयार करायचे. त्या फोल्डरला तुम्ही काही पण नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे ग्लोबल नाव देतो. ठीक आहे, ग्लोबल नाव दिलंय, क्रिएट केलंय. क्रिएट केल्याच्या नंतर या ग्लोबलच्या फोल्डर मध्ये ओपन केलं, जे की, आणि इथे मी ग्लोबल जे आहे ते माझं कंटेनर आहे, जे की हे सिम्बॉल आहे, राईट. आता मला याच्यामध्ये फोल्डर तयार करायचे. फोल्डर कसं तयार करणार, तर ऍड डायरेक्टरी मध्ये जाणार. ऍड डायरेक्टरी मध्ये गेल्याच्या नंतर मी फोल्डर नेम देणार. जसं की फॉर एक्झाम्पल मी इनपुट नाव देतो. ठीक आहे, इनपुटवर गेलो, क्लिक केलं. इनपुटवर गेल्याच्या नंतर क्लिक करायचे आणि इथे जायचं ऍड डायरेक्टरी मध्ये. ऍड डायरेक्टरी मध्ये इथे आता नाव द्यायचं का नाही द्यायचं, कारण का, तर मी ऑलरेडी कंटेनर तयार केलाय. कंटेनर नंतर असतो फोल्डर, आणि फोल्डर नंतर असतो डायरेक्ट फाईल, म्हणजे मी इथं अपलोड करू शकतो. तर मी ब्राउज मध्ये जातो आणि एक CSV फाईल किंवा कोणती पण जे जे काही आहे माझ्याकडे ते मी अपलोड करतो. आता माझ्याकडे भरपूर फाईल्स आहेत, तर मी employee1 नावाची CSV फाईल अपलोड करतो. ठीक आहे, employee1 CSV केली, अपलोड केलं. ओके, तर मी वाटल्यास इथं म्हणतो की कंटेनर आहे, कंटेनर मध्ये फोल्डर आहे, आणि फोल्डर मध्ये फाईल आहे. फाईल मी कोणती अपलोड केली, फाईल मी फक्त एकच एम्प्लॉय फाईल ऍड केली, employee1 नावाची. स्टार्टिंगला आपण एक फाईल बघू, नंतर काही पर्टिक्युलर टाइम नंतर 2-3 फाईल्स कसं कॉपी करतात ते करू. आता ही employee1 नावाची फाईल, ही employee1 नावाची फाईल ऑटोमॅटिक कॉपी होणार ब्लॉब स्टोरेज मध्ये. तर त्यासाठी मला हे ब्लॉब स्टोरेज तयार करावं लागणार. तर ते कसं करायचं ते चेक करू आता. तर काहीच नाही, त्याच्यामध्ये सरळ सरळ मी अगोदर रिसोर्स ग्रुप मध्ये गेलो. रिसोर्स ग्रुप मध्ये गेल्याच्या नंतर क्रिएट मध्ये जायचं. क्रिएट मध्ये गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिक इथे मार्केट प्लेस म्हणून येईल. आणि आपला ब्लॉग जे आहे ते काय आहे, ते सेम स्टोरेज अकाउंटच आहे, म्हणून ओपन करायचं स्टोरेज अकाउंट.
स्टोरेज अकाउंट मध्ये ओके केल्याच्या नंतर क्रिएट मध्ये जायचं. क्रिएट मध्ये गेल्याच्या नंतर हे रिसोर्स ग्रुपचे आपण सिलेक्ट केले ते इथे ऑटोमॅटिक येईल. तिथे मी नाव दिलं होतं ADLS, तर इथं नाव देईल मी ब्लॉक स्टोरेज अकाउंट ईस्ट US 001. हे काय म्हणतात, लोअर केस नेम मस्ट बी बिटवीन 3 to 24. ठीक आहे, थांबा अजून चेंज करू. ब्लॉक डेव्हलपमेंट ईस्ट US 001. स्टोरेज अकाउंट ऑलरेडी टेकन, तर मी इथे थोडे चेंजेस करतो. AJ करतो. हे आहे का? नाही. ठीक आहे. तर इथं GRS परत आले. इथं फक्त एकच चेंज करायचं, ते म्हणजे LRS. नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर असायला पाहिजे. जर नेम परत परत असेल तर दुसरं ट्राय करायचं. ब्लॉब आहे तर ब्लॉब नाव दिलं. आणि नेक्स्ट इथे फक्त एकच सेटिंग करायची, ती म्हणजे ऍडव्हान्स मध्ये जाऊन इथे जे इनेबल आहे याच्यावर क्लिक न करता, इथे जर क्लिक केलं तर ADLS तयार होईल. जर इथे नाही क्लिक केलं तर ब्लॉब तयार होईल. ठीक आहे. तर मी इथे क्लिक नाही करत, म्हणजे ब्लॉब तयार होईल. हायरकियल नेमस्पेस इनेबल करायचं, तिथे क्लिक करायचं आणि इथे इनेबलच्या जागी डिसेबल करायचं. नॉट क्लिक, इथे क्लिक करणं IMP आहे. एवढाच फरक आहे. क्रिएट करताना प्रॅक्टिकली कसं यूज करायचं तेच आहे. बाकीचं इथे मी नाही क्लिक केले म्हणजे आता ब्लॉक तयार होणार. नेटवर्किंग मध्ये सुद्धा काहीच नाही करायचं. डेटा प्रोटेक्शन सोडून द्या, एन्क्रिप्शन सोडून द्या. टॅक्स रिव्ह्यू आणि क्रिएट मध्ये व्हॅलिडेशन इन प्रोग्रेस. क्रिएट केले. क्रिएट केल्याच्या नंतर आता आपण Azure डेटा फॅक्टरी जे आहे आपण ऑलरेडी ओपन केली होती, ती कुठे आहे बघू. डेटा फॅक्टरी. डेटा फॅक्टरी मध्ये गेल्याच्या नंतर ते तिथे क्रिएट होते, तोपर्यंत होते का? डिप्लॉयमेंट इन प्रोग्रेस आहे. हा झालंय. चला मग आपण बघूया. ब्लॉक डेव्हलपमेंट जे आहे, आपलं ब्लॉब सुद्धा तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं ब्लॉब सुद्धा तयार झालेलं आहे. हे पण तयार झाले. तर आपण रिसोर्स ग्रुप मध्ये काय केलं, ADF तयार केलं, ADLS तयार केलं आणि ब्लॉब तयार केलं. तर आता आपल्याला टार्गेट काय आहे, Azure डेटा फॅक्टरी मध्ये जाऊन आपल्याला ADLS JN2 मधील वन फाईल कोणती, employee1 नावाची ही फाईल कॉपी करून कॉपी ऍक्टिव्हिटी यूज करून कॉपी ऍक्टिव्हिटी कधी पण डेटा मूव्ह करताना कॉपी ऍक्टिव्हिटी यूज करून ब्लॉब मध्ये आणायचे. तर ते कसं आणायचं तेच आपण करूया आता रिअल मध्ये. Azure डेटा फॅक्टरी ओपन करतो मी. Azure डेटा फॅक्टरी मध्ये होम मध्ये गेल्याच्या नंतर इथे बघा इंजेक्शन. मी तुम्हाला अगोदर काय म्हणलं, डेटा Azure डेटा फॅक्टरी म्हणजे इंजेक्शन, ट्रान्सफॉर्मेशन, एक्सट्रॅक्शन, ट्रान्सफॉर्मेशन आणि लोडिंग. इंजेस्ट, ऑर्केस्ट्रेट अँड ट्रान्सफॉर्म द डेटा, हे सगळं आलंय. इथे ऑथर मध्ये जायचं, क्लिक ऑन ऑथर. पाईपलाईन्सचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक केलं आणि इथे ऑप्शन असते क्रिएट न्यू पाईपलाईन. तर इथे पाईपलाईन क्रिएट केली. या पाईपलाईनला नाव द्यायचं, नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर द्यायचं. PL फॉर पाईपलाईन, PL ADLS JN2 टू ब्लॉक. ठीक आहे. हे पाईपलाईनला नाव दिलं. तर अगोदर मला कॉपी ऍक्टिव्हिटी काय राहते ते शिकू. ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ, पाईपलाईन म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. हे प्रॉपर्टीजला क्लिक केलं तर हे इकडचं गायब होईल. तर इथे आहे सोर्स आणि सिंक. आपलं टार्गेट काय आहे, सोर्स म्हणजे ADLS JN2 आहे. तर ADLS मधला ऑटोमॅटिक डेटा ब्लॉब मध्ये जाईल. तर याच्यासाठी इथे ऑप्शन आहे, काय ऑप्शन आहे, न्यू. तर आपल्याला डेटा सेट तयार करावा लागेल. डेटा सेट म्हणजे काय, तर
याच्यासाठी आपल्याला इथे पाईपलाईन म्हणजे काय, ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आणि डेटा सेट म्हणजे काय, हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हे करताना ADF मध्ये डेटा सेट म्हणजे काय, डेटा सेट म्हणजे पॉइंटिंग टुवर्ड्स युअर लोकेशन. म्हणजे ही जी फाईल आहे, जी employee1 नावाची फाईल आहे, ती एक्झॅक्ट कुठे आहे हे मला दाखवते. पॉइंटिंग टुवर्ड्स युअर फाईल, युअर लोकेशन, युअर फाईल. फाईल कुठे आहे ती, म्हणजे ही employee1 नावाची फाईल कुठे आहे ते मला सांगते. लोकेशन कुठे आहे तुझं ते सांगते. डेटा सेट झालं. नंतर असतं लिंक्ड सर्व्हिस. लिंक्ड सर्व्हिस, लिंक्ड सर्व्हिस म्हणजे काय, कनेक्टर असतो. कनेक्टर बिटवीन सोर्स अँड सिंक, जे की कनेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे कनेक्शन देतो. हे आपण प्रॅक्टिकल बघू. आणि आता हे डेटा सेट मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. त्याच्या अगोदर अजून एक असते पाईपलाईन म्हणजे काय. तर आपण ही पाईपलाईन कशासाठी यूज करत आहोत. पाईपलाईन म्हणजे ग्रुप ऑफ ऍक्टिव्हिटी, वेगवेगळे ऍक्टिव्हिटी यूज करून आपण एक जी पाईपलाईन तयार करतो एंड टू एंड, त्याला म्हणतात पाईपलाईन. पाईपलाईन झालं, लिंक सर्व्हिस झालं, डेटा सर्व्हिस झालं. तर आता याच्यामध्ये जाऊन आता इथे सोर्स आहे. तर आपलं टार्गेट न्यू मध्ये जायचं. न्यू मध्ये गेल्याच्या नंतर आता इथे न्यू डेटा सेट क्रिएट करताना सगळ्यात अगोदर माझं टार्गेट काय होतं, ADLS JN2 होतं. ADLS JN2 हे माझं सोर्स आहे. तर मी इथे लिहितो वाटल्यास, सोर्स जे आहे ते ADLS JN2 आहे. आणि सिंक जे आहे ते काय आहे, ब्लॉब आहे. ओके. तर सोर्स साठी मला एक डेटा सेट तयार करावा लागेल. तर इथे जाऊन मी जस्ट सिंपल 2 टाकेल. ठीक आहे, म्हणजे ADLS JN2 येईल. कंटिन्यू करेल. कंटिन्यू केल्याच्या नंतर जी मी फाईल अपलोड केली होती, कुठे, होम मध्ये गेल्याच्या नंतर, माझ्या रिसोर्स ग्रुप मध्ये गेल्याच्या नंतर, म्हणजेच या ईस्ट US AG01 च्या गेल्याच्या नंतर इथं चेक करा. ADLS JN2 हे जे आहे ते माझं स्टोरेज आहे. या स्टोरेज मध्ये कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये कंटेनर मध्ये काय आहे, ग्लोबल नावाचं मी कंटेनर तयार केलं तुमच्या समोर अगोदर. आणि ग्लोबल नावाचं तयार केल्याच्या नंतर एक्झॅक्टली ते कुठे आहे, इनपुट मध्ये. तर थोडा लोड खात. ते थोडं लोड खाते, 1 मिनिट. थिंक काय इश्यू आलाय, कधी कधी लोड खातं. ठीक आहे, तर तोपर्यंत आपण काय करू, इथं जे मी म्हणलो होतं ना, ती कोणती फाईल होती, employee1 नावाची फाईल जी आहे ती CSV फॉर्मॅट मध्ये होती, म्हणून इथे CSV सिलेक्ट केलं, कंटिन्यू केलं. आता इथं प्रॉपर नाव द्यायचं की कोणती, DS फॉर काय, DS फॉर डेटा सेट. डेटा सेट मी कशासाठी तयार केला, ADLS JN2 साठी. आणि म्हणजे जे फॉर्मॅट होतं ते कोणतं होतं, CSV. ठीक आहे. आता लिंक सर्व्हिस, ही लिंक सर्व्हिस काय करते, कनेक्ट करते. कनेक्ट कशाला करते, तर लिंक सर्व्हिस कनेक्ट करते Azure डेटा फॅक्टरी. ठीक आहे. तर मी इथे नाव देतो LS. ADLS जे आहे, जे स्टोरेज कंटेनर आहे त्याला कनेक्ट करते ADLS JN2 CSV. इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर लिहू शकता, नाहीतर नाही. आता हे एक बघायचं की इंटिग्रेशन रन टाइम काय असते. तर इंटिग्रेशन रन टाइम 3 टाईपचे असतात. इथे ऑप्शन जे बाय डिफॉल्ट ऑप्शन आहे ते ऑटो रिझॉल्व असते. इथे न्यू केलं तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात, सेल्फ होस्टेड इंटिग्रेशन रन टाइम आणि बाय डिफॉल्ट जे आहे ते
ॲझ्युअर इंटिग्रेशन रन टाइम. तर इंटिग्रेशन रन टाइम म्हणजे काय राहते ते बघू. इंटिग्रेशन रन टाइम, इंटिग्रेशन रन टाइम म्हणजे ब्रिज बिटवीन linked service and data set. ओके. तर म्हणजे लिंक सर्व्हिस जी आहे ती तयार केली, ती कनेक्टर आहे बिटवीन काय सोर्स अँड सिंकला. डेटा सेट जे आहे तुमची फाईल कुठे आहे ती दाखवते. या दोघांच्या मध्ये जे ब्रिज बनवते ते इंटिग्रेशन रन टाइम. इंटिग्रेशन रन टाइम बाय डिफॉल्ट जे आहे ते बाय डिफॉल्ट काय राहते, बाय डिफॉल्ट काय राहते, बाय डिफॉल्ट हे बघा इथं बाय डिफॉल्ट काय आले, आयटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम. बाय डिफॉल्ट काय आहे ना, आयटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम. आयटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम म्हणजे काय, तर आयटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम म्हणजे क्लाउड टू क्लाउड. म्हणजे एक सर्व्हिस आहे, एक फाईल आहे, वन फाईल आहे जशी की एम्प्लॉय वन नावाची, ही कॉपी करायची मला त्या स्टोरेज मध्ये, स्टोरेज टू स्टोरेज. आता एडीएलएस जे आहे ते कुठे आहे, ॲझ्युअर मध्येच आहे. आणि ब्लॉब सुद्धा कुठे आहे, ॲझ्युअर मध्येच आहे. म्हणजे क्लाउड टू क्लाउड. जसं की AWS असेल तर AWS येईल, GCP असेल तर GCP येईल. क्लाउड टू क्लाउड सर्व्हिस करायचं असेल तर त्याला म्हणतात आयटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम. ठीक आहे, क्लाउड टू क्लाउड. ठीक आहे. आणि दुसरा असते सेल्फ होस्टेड इंटिग्रेशन रन टाइम. सेल्फ होस्टेड इंटिग्रेशन रन टाइम जे आहे ते आपण नंतर पर्टिक्युलर सेशन घेऊन आपण सेपरेट समजून घेऊया. सेल्फ होस्टेड इंटिग्रेशन रन टाइम म्हणजे काय असतं. तर त्याच्यामध्ये एक शॉर्ट मध्ये सांगतो. सेल्फ होस्टेड रन टाइम म्हणजे ऑन प्रीम सर्व्हर. ऑन प्रीम म्हणजे जसं की तुमचं SQL सर्व्हर आहे, जे की SQL सर्व्हर किंवा फाईल सिस्टीम आहे. प्रॅक्टिकली रिअल टाइम वर्क मध्ये ऑन प्रीमच असते. ऑन प्रीम म्हणजे कोणतं पण बाहेरची सर्व्हिस असते ज्याचा ॲझ्युअरचा काही संबंध नसतो. तो डेटा तुम्हाला रीड करायचा आहे किंवा कॉपी करायचा आहे किंवा ट्रान्सफॉर्म करायचा, तर ऑन प्रीम टू क्लाउड सर्व्हिस, जसं की ADLS सर्व्हिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑन प्रेम टू ADLS और ब्लॉब, जे काय करायचं ते तुमचं सेल्फ होस्टेड इंटिग्रेशन रन टाइम असते. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे आपण नंतर बघूया. ॲटो रिझॉल्व म्हणजे क्लाउड टू क्लाउड, जे की बाय डिफॉल्ट असतं. ठीक आहे, हे झालं इंटिग्रेशन रन टाइम. इंटिग्रेशन रन टाइम आता काय, आता इथे काय येईल, बाय डिफॉल्ट ॲटो रिझॉल्वच येईल, कारण माझा EDLS JN2 ब्लॉक करायचंय. ऑथेंटिकेशन की साठी अकाउंट कीच येईल. सबस्क्रिप्शन आहे ते जे ऑलरेडी माझं सबस्क्रिप्शन आहे तेच येईल, जे की फ्री टायरचं यूज केलेलं आहे. स्टोरेज अकाउंट नेम, आता इथे आहे ना, स्टोरेज अकाउंट नेम काय येईल, तर इथे मी खूप सारे स्टोरेज अकाउंट तयार केले, राईट. तर इथे चेक करायचं, इथे जाऊन माझं स्टोरेज अकाउंट नेम काय आहे, ADLS JN2 डेव्हलपमेंट ईस्ट US 001. ठीक आहे. तर मी इथे जाऊन इथे चेक करणार ADLS JN2 ईस्ट US 001. जे इथे नाव दिले तेच 001, ADLS JN2 डेव ईस्ट US 001. ठीक आहे. तर आता मी हे क्रिएट केल्याच्या नंतर इट्स मॅन्डेटरी टेस्ट कनेक्शन करायचं. म्हणजे आपण जे केलं ते बरोबर आहे की नाही ते चेक करायचं, एकदा व्हेरीफाय करायचं. टेस्ट कनेक्शन सक्सेसफुली क्रिएटेड झालाय, क्रिएट केलाय. ते थोडा का टाइम लागतो काय माहित नाही, याला रिफ्रेश करूया आपण तोपर्यंत. आणि इकडे आपलं आपलं चालू ठेवूया. आता इथे एकच फाईल मला कॉपी करायची, राईट. तर मी माझी एक फाईल जे मी इथे ग्लोबल मध्ये तयार केली होती, आता झालंय ओपन. ग्लोबल मध्ये इनपुट मध्ये एम्प्लॉय वन नावाची फाईल, राईट. तर ही फाईल मला डायरेक्ट लोकेशन दाखवायचं. तर इथे तुमचं फाईल पाथ आहे,
ADLS Gen2 मध्ये फाईल पाथ आहे, तर इथे मी जाणार, सरळ सरळ सिंपल ब्राउज मध्ये क्लिक करायचं. इथे ऑटोमॅटिक येईल, कारण आपण ते ऑलरेडी हे आहे ना, हे नाव आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं, राईट. तर त्याच्यामुळे हे ऑटोमॅटिक तिथे जाऊन येईल. तर ग्लोबल आले, ग्लोबल आल्याच्या नंतर इनपुट येईल, इनपुट आल्याच्या नंतर ओके. आणि जी मी फाईल अपलोड केली होती ती का नाही आली एकदा चेक करूया आपण. एम्प्लॉय 1 नावाची फाईल इथे सिलेक्ट करावी लागते, विदाउट ती सिलेक्ट नाही केली तर नाही येणार. आता इनपुट मध्ये जाऊन इथं क्लिक करावं लागेल तरच ते, हा आता आली बघा, एम्प्लॉय 1 नावाची फाईल आली इथे. तर ओके केलाय. तर अशा प्रकारे आपला ADLS Gen2 चा सोर्स जे आहे ते झालाय. तर इथं नन करू, इम्पोर्ट किंवा नन करावे लागेल. ओके करतो. आता हे जे रेड होतं इथं, ते ऑटोमॅटिक गायब झालं. आता सिंकला तरी सुद्धा माझी जी एम्प्लॉय फाईल आहे ही झाल्याच्या नंतर इथे काय करायचं, प्रिव्ह्यू डेटा म्हणून असतो, इथे जाऊन चेक करायचं की आपण जी एक्झॅक्ट CSV फाईल घेतल्या होत्या ती बरोबर आहे की नाही. आता मी जी एम्प्लॉय 1 ची घेतली होती त्याच्यामध्ये जे माझे कॉलम आणि रो होते ते फक्त 2च होते आणि ते ॲज इट इज आले, राईट. तर हे झाल्याच्या नंतर म्हणजे आपली फाईल ओके मध्ये आहे. याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स असतात, हे आपण नंतर बघूया. फाईल पाथ असते, वाईल्ड कार्ड फाईल पाथ असते, जसं की मल्टिपल फाईल पाथ असतील, जसं की आता एम्प्लॉय 1च आहे तर आता भरपूर सारे फाईल्स असतील माझ्याकडे 3-4, तर ते मला कॉपी करायचं तर मी वाईल्ड कार्ड करू शकतो. इथे पाथ नेम देऊ शकतो आणि किती फाईल नेम करायचे. आता इथे जर मी स्टार केलं तर म्हणजे ऑल फाईल सिलेक्ट होतील, किंवा पर्टिक्युलर सिलेक्ट करायचे एम्प्लॉय 1 किंवा माझ्याकडे अजून एक एम्प्लॉय 2 असेल तर मी असं करणार. हे आपण नंतर कधीतरी प्रॅक्टिकल करून बघूया. तर सध्या माझ्याकडे एकच फाईल आहे म्हणून मी फाईल पाथ इन डेटा सेट केलं. बाकीचं इथं कुठेच काही चेंजेस नाही करायचं. सिंक मध्ये जायचं. सिंक मध्ये आता मला अजून एक डेटा सेट तयार करावा लागेल. तर ऍट द एंड आपण इथे जेव्हा कॉपी करत आहोत तेव्हा मला काय लागलंय, वन वन डेटा सेट कशासाठी, सोर्स साठी. सोर्स काय होता माझा, ADLS Gen2. अजून एक डेटा सेट तयार केला, ते काय होता, ते कशासाठी तयार करतो आता अजून केला नाही, हे करायचं सिंक साठी. हे कशासाठी करणार आहोत, ब्लॉब साठी, ठीक आहे. तर मग आता मी डेटा सेट तयार केल्यानंतर मला काय लागलं, वन लिंक्ड सर्व्हिस लागली. लिंक्ड सर्व्हिस का लागली, तर ते कनेक्ट करायला ADLS Gen2 ला कनेक्ट करायचं Azure डेटा फॅक्टरीला, तर त्यासाठी लागले लिंक सर्व्हिस. लिंक सर्व्हिस कसं क्रिएट करायचं ते बघितलं आपण. आता इथे सिंक मध्ये आपण बघूया. सिंक डेटा सेट न्यू मध्ये गेलो. आता तिथं होतं ADLS Gen2. आता आपल्याला कशासाठी बनवायचं आहे, सिनारिओ काय आहे, ADLS Gen2 टू ब्लॉब आहे. तर आता इथे मी ब्लॉब सर्च करणार, ठीक आहे. ब्लॉब वर क्लिक केलं, कंटिन्यू केलं. मला आता तिथं माझ्याकडे CSV फाईल होती. फॉर एक्झाम्पल मला जर जेसन पाहिजे असेल तर मी जेसन पण करू शकतो, पण आता आपला पहिला लेक्चर असल्यामुळे आपण सध्या CSV करू. कंटिन्यू. तिथं मी तिथं जे डेटा सेट तयार केला होता ते कशासाठी केलता, तो केला होता मी ADLS साठी. आणि इथं कशासाठी करणार आहे, ब्लॉब साठी. तर इथं काय नाव देऊ मी, DS सिंक. सिंक साठी आहे ना, तर ब्लॉब नाव देतो, DS सिंक ब्लॉब 001. आता इथे पण एक नवीन लिंक सर्व्हिस तयार करू. तेव्हा जी लिंक सर्व्हिस केली होती ती सोर्स साठी केली होती, आताची जी लिंक सर्व्हिस आहे ते मी सिंक साठी करणार, ब्लॉब 001. इथे डिस्क्रिप्शन मध्ये लिहू शकता, असं दिस लिंक सर्व्हिस क्रिएटेड फॉर कनेक्ट कनेक्ट बिटवीन ब्लॉब अँड ADF, असं लिहू शकता, ठीक आहे. ऑटो इंटिग्रेशन ऑटो रिझॉल्व इंटिग्रेशन रन टाइम कसं काय येते ते सांगितलं, कारण क्लाउड टी क्लाउड आहे. तर इथे काही चेंजेस नाही करायचे. हे Azure की वॉल्ट आणि कनेक्शन स्ट्रिंग जे आहे ते आपण नंतरच्या लेक्चर मध्ये बघूया. हे केल्याच्या नंतर काय होते, कसं क्रिएट करतात ते चेक नंतर आपण प्रॉपर याच्यावर सेशन घेऊ. Azure सबस्क्रिप्शन केलं ॲज इट इज, सबस्क्रिप्शन केलं. स्टोरेज अकाउंट नेम आहे, स्टोरेज अकाउंट नेम जे होतं, आता माझं जे मी काय करणार अगोदर, होम मध्ये जाणार, माझा रिसर्च ग्रुप ओपन करणार, आताच लेटेस्ट. रिसर्च ग्रुप ओपन केल्याच्या नंतर इथे मला दिसते सरळ सरळ ब्लॉब ईस्ट AJ001, राईट.
मला इथली कॉपी करून इथे ठेवायचं, तर मी तेच करणार. सिंकमध्ये जाणार. सिंकमध्ये गेल्याच्या नंतर इथे काय नाव आहे, ब्लॉक ईस्ट एस AG001 क्लिक केले. ठीक आहे. आता इथे काही टेक्स्ट कनेक्शन वगैरे काही चेंजेस नाही करायचं. पॅरामीटर्स काय असतात ते आपण नंतर बघूया कसे राहतात. त्याच्यात भरपूर प्रकार आहेत पाईपलाईन लेवल पॅरामीटर, ते आपण नंतर भरपूर सांगूया. डेटा सेट लेवल पॅरामीटर. तर आता टेस्ट कनेक्शन मध्ये जातो. टेस्ट कनेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर टेस्टिंग सक्सेसफुल झाली अशा प्रकारे, तर मी क्रिएट करतो. क्रिएट केल्याच्या नंतर आता इथे जे फाईल पाथ आहे हे तुमच्या मनाने देऊ शकता. जर आता आता हे जे माझा ब्लॉक स्टोरेज आहे, राईट, या ब्लॉक स्टोरेज मध्ये माझ्याकडे काहीच नाही, तर मी आता इथे बघा ना, इथे इथे फक्त लॉग्स आहे ऑटोमॅटिक. पण जर तुम्हाला इथे डेटा फॅक्टरी मध्ये ऑटोमॅटिक एक कंटेनर तयार करायचं, तिथं मी ग्लोबल आउटपुट नावाचा कंटेनर तयार करतो, किंवा ग्लोबल न्यू नावाचं तयार करतो आउटपुट. आणि इथे आउटपुट लिहितो, आउटपुट. आणि इथे फाईल नेम जी आहे ती ॲज इट इज येणार, मला काही चेंजेस नाही करायचे. तर हे सगळं ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. तर ओके करतो. आता सॉरी, इथे जे आहे ते इनपुट स्कीमा नेहमी जे आहे ते ननच राहील. इथे नन कर आणि ओके करतो आता. म्हणजे आता हा जो आहे तो सक्सेसफुली झालाय. ठीक आहे. आता जे इथे सोर्स मध्ये जे 1 होतं, म्हणजे इथे रेड होतं, ते नाही आलंय. सिंक मध्ये सुद्धा नाही आलंय, राईट. म्हणजे हे आता आपलं सरळ सरळ सक्सेस झालंय. तर आता हे केल्याच्या नंतर मी इथे काय करणार, व्हॅलिडेट करणार. व्हॅलिडेट का करणार, की माझ्यामध्ये काही चेंजेस आलेत का, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेत का, तर ते करणार. आता याच्यामध्ये डिबग करूया. पाईपलाईन रन व्हायली. याला रिफ्रेश केलं. अशा प्रकारे माझी पाईपलाईन पहिली सक्सेसफुल झालेली आहे. तर त्याचं डिटेल्समध्ये चेक केलं तर माझं टार्गेट काय होतं, तर इथं पण आपण चेक करू शकता. ॲज्युअर डेटा लेक ADLS-JN2 मधली फाईल एक होती, ती मला ऑटोमॅटिक कॉपी करून ॲज्युअर ब्लॉक स्टोरेजमध्ये आणायचं होतं. तर तिथं ते किती रीड झाले काय नाही ते सर्व काही याच्यामध्ये माहिती येईल. तर अशा प्रकारे आपण आज पहिली पाईपलाईन सक्सेसफुली क्रिएट केलेली आहे. आउटपुट चेक करायचं तर इथे जाऊन चेक करायचं आउटपुट, म्हणजे किती फाईल रन झाली काय नाही ते. ठीक आहे. आणि जर ही जी पाईपलाईन आहे जर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर तुम्ही पब्लिश ऑल करू शकता. पब्लिश ऑल केलं तर ती फाईल सेव्ह राहील. जर मी डायरेक्ट एक्झिट केलं तर ती फाईल सेव्ह राहणार नाही. ठीक आहे. तर थँक्यू सगळ्यांना. आज पहिलं सेशन होतं. थोडंफार काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चालते. धन्यवाद. थँक्यू.